आज आपल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं राज्याचे सहकार मंत्री व लातूर शहर मतदारसंघाचे चौथ्यांदा निवडून आलेले विद्यमान आमदार श्री अमित विलासराव देशमुख साहेब यांचा सत्कार सोहळा आज हा इथं पार पडत आहे। व्यासपीठावर उपस्थित राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष ह्या जिल्ह्यातलं सहकार क्षेत्र काम करत आहे, ते आपल्या सर्वांचेच आदरणीय लाडके नेते सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, त्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं। आमचे सहकारी संचालक अशोकरावजी पाटील निलंगेकर, माजी आमदार वैजनाथ दादा, माजी आमदार त्र्यंबक विसे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेबजी पाटील, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन यशवंतरावजी पाटील, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीशरावजी बावणे, रेणा सहकारी कारखान्याचे चेअरमन सर्जेरावजी मोरे, वांद्रा विकास रत्न विलासराव देशमुख सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैलजी उडगे व काळजीवाहू जिल्हा अध्यक्ष असं म्हणलं तर वावगं होणार नाही, कारण की राजीनामा दिला आहे पण मंजूर झाला आहे का नाही मला माहीत नाही, त्यामुळे जिल्हाध्यक्ष श्रीशैलजी उडगे, किरणजी जाधव, रवींद्रजी काळे, श्याम भोसले, अनंतरावजी देशमुख, सचिनजी पाटील, सुनील पडिले, समजजी पटेल, उमाकांत खलंगरे, शेषरावजी हाके, प्रमोद जाधव, जिल्हा बँकेचे सर्वच संचालक, इथं व्यासपीठावर उपस्थित आलेले आपले सर्वच मान्यवर, मोठ्या संख्येनं जिल्ह्याभरातून आलेले आपले सर्व पाहुणे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, कर्मचारी, संघटनेचे आपले सर्व सदस्य, सगळ्यांचाच मी ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आणि आत्ताच प्रास्ताविक असेल, अशोक भैयांचं भाषण असेल आणि अजून आपल्या मान्यवरांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन या नात्यानं आपल्या सर्वांचं स्वागत करणं, आपल्या जिल्ह्याला मला माहीत नाही, आठवत नाही की किती वर्षानंतर आपल्या मराठवाड्याच्या जिल्ह्याला सहकार मंत्रीपद मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब पाटलांची निवड तिथं होणं आमच्या सर्वांसाठीच आनंदाची बाब होती की आता इथं आपले सर्व जे चेअरमन आहेत बाबासाहेब, ते आता कुठं जरी गेले की सहकार मंत्र्याच्या बँकेचे आम्ही चेअरमन आहोत अशी एक नवीन ओळख त्यांची मंत्रालयामध्ये आणि इथून मुंबईपर्यंत आपल्या माध्यमातून त्यांची आता इथं निर्माण झालेली आहे। सहकार महर्षी आणि सहकार मंत्री यांचं एक अनोखं संगम इथं झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्याला ही जी संधी मिळालेली आहे की नेहमी सहकार क्षेत्राची जडणघडणी किंवा महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक वर्षापासून रुजू झालेलं आहे, त्याचा एक कायापालट आपल्या भागामध्ये झालं आहे। पण ही सहकार चळवळ जी मोठ्या जिल्ह्यांमध्ये आहे किंवा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, हे सगळं नैसर्गिक समृद्ध जिल्हे आहेत, कुठं गोदाकाठ आहे तर कुठं कृष्णा नदी आहे, पण आपल्या भागामध्ये मागासलेल्या भागाला पुढं आणण्याचं खऱ्या अर्थानं काम जर झालं असेल, जसं गोविंदपूरकरांनी सांगितलं की जिल्हा निर्मिती जेव्हा झाली आणि जो आर्थिक अहवाल आता शासनानं पुढं केलेला आहे की त्या काळामध्ये आपला क्रमांक 30वर होता आर्थिक दोन उत्पन्नामध्ये आणि आता आपण 19 आणि 18वर तिथं पदार्पण केलेलं आहे। तर ह्याचं खऱ्या अर्थानं जे साहेबांचं वाक्य आहे की लातूरचं यश हे 52 कशी यश आहे, हे साधं सोपं यश नाही आणि त्या यशाचं जे फळ आता बाबासाहेबांना मिळालं आहे त्याचं रूपांतर सहकार मंत्रीपद आता मराठवाड्याला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची अपेक्षा आपल्याकडून आहे की आपल्या ह्या जिल्ह्याला, आपल्या ह्या मराठवाड्याला येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून, आपल्या विभागाच्या माध्यमातून अधिकचा निधी असेल, अधिकचं पाठबळ असेल, मग इथल्या सिंचनाच्या योजना असतील, इथल्या संस्था अजून मजबूत करण्याचा विषय असेल, इथल्या सोसायट्या मजबूत करण्याचा विषय असेल आणि अनेक काही गोष्टी बाबी ज्या आपण आपल्या माध्यमातून इथं करू शकतो। आणि आता आपले घोडदौड आपली जिल्हा मध्यवर्ती बँक एक उदाहरण आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गेल्या आपण आल्यापासून म्हणजे 85ला आपण सोसायटीमध्ये होतात, 87ला आपण संचालक म्हणून पहिल्यांदा आपली निवड या बँकेत झाली आणि काका आणि आपण आज तागायत या संचालक बोर्डामध्ये सदस्य संचालक म्हणून काम करतायत। गेली 3 वर्ष आपण माझी निवड आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला इथं चेअरमन पदाची संधी मिळाली काम करताना आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे जे मी गेले 3 वर्ष काम करू शकलो
जे काही मी निर्णय आपल्या समोर ठेवले किंवा आपण एकत्र मिळून जे घेतले, मला सांगताना अभिमान वाटतो की गेले 3 वर्ष सलग ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ढोबळ नफा 100 कोटीच्या पलीकडचा आहे आणि आपला आजचा निव्वळ नफा ह्या वर्षाचा 72 कोटीचा नफा आपण ह्या वेळेस मार्चवर आपण देणार आहोत। आणि हे सगळं करत असताना एकही योजना आम्ही बंद केली नाही। ज्या ज्या योजनेचं गेल्या संचालक मंडळाने आपल्या मतदारसंघामध्ये सांगितलं होतं त्या सगळ्या योजना आपण कार्यान्वित केलेल्या आहेत। 3 ते 5 लाखापर्यंतची योजना बिनव्याजी कर्जाची आपली कार्यान्वित आहे। तुटी लागवड योजना आपण बिनव्याजी देतो। एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक देशामध्ये असेल, एकमेव बँक जे तुटी लागवडीला बिनव्याजी कर्ज देत आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना शैक्षणिक कर्ज आपली जिल्हा मध्यवर्ती बँक देते। शुभमंगल योजनेसारखी चांगली योजना आपली जिल्हा मध्यवर्ती बँक राबवते। अनेक अशा योजना आहेत ज्याचा उल्लेख अनेक नेते मंडळींनी अनेक याच्यामध्ये केलेला आहे। अनास्कर साहेब असतील, सहकार क्षेत्रातली काही तज्ञ मंडळी असतील, ते येऊन आम्हाला विचारलं की हे सगळं शक्य कसं आहे। आता अलीकडं ह्या सगळ्या योजना राबवत असताना जी काटकसर आहे किंवा जे सरकारचे वेळोवेळी आम्हाला निर्देश येतात, नाबार्डचे निर्देश असतात, त्यांचे ऑडिट होतात आणि त्याच्यामध्ये काम करत असताना, त्या बंधनामध्ये काम करत असताना आपल्या दृष्टिकोन जो आमचा शेतकरी आहे त्याला अजून कसं मजबूत सक्षम करता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण इथं काम करत आहोत। आमची वसुली चांगली आहे। प्रत्येक सोसायटीचा चेअरमन चांगल्या पद्धतीनं वसुली देतोय। ह्या वेळेसही 100% वसुली झाली असती, पण मध्ये निवडणुकीच्या काळामध्ये एक अपेक्षा होती लोकांची की कर्जमाफी होणार आहे का प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही 95-96 पर्यंत, पण आम्हाला खात्री आहे की संस्थामध्ये आता जूनपर्यंत आम्ही 100% तोही आकडा आपला आम्ही गाठू। आमचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतात। पण अपेक्षा आमच्या आहेत, मराठवाड्याच्या अपेक्षा सरकारकडून असाव्यात। मराठवाड्यानं सरकारला दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे, सत्ता पक्षाला तर जास्त दिलेलं आहे। त्याच्यामुळं ते मराठवाड्याची अपेक्षा आपल्या माध्यमातून आपण सहकार क्षेत्राचे मंत्री आहात आणि वित्त विभाग आपल्या नेते अजित पवारांकडे आहे। अधिवेशन अर्थसंकल्पीय चालू आहे। तर माझ्या काही प्रमुख मागण्या आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं आपल्याकडे असतील। मंत्री महोदय, येणाऱ्या काळामध्ये जो व्याज परतावा योजना आहे, गेली अनेक वर्ष त्याच्यामधून आपल्या जिल्हा बँकेचे 72 कोटी रुपये आपल्या तिथं थकलेले आहेत, ते आपण आम्हाला मिळवून द्यावे, त्याचे विशेष प्रयत्न आपण करावेत। पंजाबराव देशमुख यांचा या योजनेचा इथं उल्लेख झाला, त्याचेही 12-17 कोटी रुपये आपल्या तिथं थकलेले आहेत, तेही आपण जर मिळवून दिले तर आम्हाला शेतकऱ्यांना अजून चांगल्या योजना त्याच्यामध्ये आणता येतील। आणि काही ज्या योजना आपण इथं राबवतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना व्हावा अशी आमची इच्छा आहे। जर 3 ते 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक गेली 3 वर्ष आपण कार्यान्वित करतोय, त्याचा अभ्यास करून राज्य स्तरावर देखील याची चर्चा झाली पाहिजे। तर एक लातूर सारख्या जिल्ह्यातली जिल्हा मध्यवर्ती बँक हे जर करू शकत असेल तर राज्य स्तरावर राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा लाभ प्रत्येक त्या भागातल्या महाराष्ट्र शेतकऱ्याला कसा मिळाला पाहिजे त्याच्यावर आपण विषय करावं। तुटी लागवडीसाठी आपला जिल्हा पुढे येतोय। अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी आपले जोडलेले आहेत। 500-600 हेक्टरपर्यंत आपलं क्षेत्र वाढलेलं आहे आणि चांगले तरुण उद्योजक जे जोडधंदा म्हणून तुटी लागवडीला बघतात त्याच्यामध्येही चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकेल। आमची शासनाकडे अनेक दिवसाची आमची मागणी पेंडिंग आहे की आमच्या मुरुडमध्ये आता इथं बाजार समितीचे आमचे सभापती आहेत, त्यांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। फक्त सरकारच्या माध्यमातून त्या विभागाला थोडी ताकद देणं गरजेचं आहे। थोडे चांगले अधिकारी, थोडे त्यांना बँडविड्थ दिली पाहिजे। ते आपण जर आम्हाला ते मिळवून दिली तर आपल्या ह्या क्षेत्रामध्ये आणि ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये अहमदपूर असेल, सगळ्या तालुक्यांमध्ये तुटी लागवडीचं क्षेत्र अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला वाढवता येईल। बाकी सगळ्या सुखसुविधा ज्या SBI सारख्या नॅशनलाइज बँका असतील किंवा HDFC सारख्या मोठ्या प्रायव्हेट बँका असतील, त्या सगळ्या सुविधा आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला आपल्या माध्यमातून जर ती परवानगी मिळाली तर सगळा जो सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार असेल, पगारदार जे आपले खातेदार आहेत त्यांचा सगळ्याचा व्यवसाय किंवा तो ठेवी आणि तो सगळी त्यांची व्यवस्था आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पूर्व जशी होती तशी जर आपण करून घेतली तर अजून आमच्या टर्नओव्हरमध्ये आणि आमच्या वाटचालीमध्ये आम्हाला मदत होईल। ह्याच मुख्य अपेक्षा आपल्याकडून, आपल्या सहकार मंत्र्यांकडून आणि बँकेचे संचालक म्हणून आपल्याकडे करतो। आपण आणि आपल्या सहकार्यामधून येणाऱ्या काळामध्ये अजून जिल्हा मध्यवर्ती बँकेला अजून चांगले दिवस येतील, सहकार क्षेत्राला मराठवाड्यामध्ये चांगले दिवस येतील आणि एक अधिवेशन जे चालू आहे तर आमच्या मागण्या आमचे नेते अमित विलासराव देशमुख साहेब ह्या बाजूनं करतील आणि आपण तिथून होयच्या याच्यामध्ये त्यांना उत्तर द्यावं। पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला YouTubeवर हे दिसायला चित्र मिळेल की एक सकारात्मक पद्धतीनं
की विरोधकांनी मागणी केली आणि सत्ता पक्षांनी त्याची मागणीची पूर्तता करावी, कारण की हाच एक चांगला शासनाचा एक इतिहास आपल्या भागात राहिलेला आहे. जे जोईनपूरकर साहेबांनी जे पत्र वाचलं त्या पत्राचा उल्लेख असा होता की साहेबांचा काळ असेल, निलंगेकर साहेब असतील, चव्हाण साहेब असतील आणि अनेक असे नेते जे घडून गेलेले आहेत, त्यांच्या वेळेस अशीच पद्धत होती की विरोधकांनी थोडं बाकं वाजवली की सत्ता पक्षांनी फक्त उठून म्हणायचं होय तुमची मागणी मंजूर झाली. असेच चित्र आम्हाला येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिसावेत. अमित भैयाची जबाबदारी वाढलेली आहे की अख्ख्या जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्या मागे आहोत. 5-1 पण एक सबसे भारी. त्यामुळं छत्रपतींच्या नावानं ते आहेच ना आपली म्हण, 1 आणि लाख. मी त्या भाषणा इथं करणार नाही, पण त्या पद्धतीने आपल्यावरती जबाबदारी आहे. आपल्या पक्षानेही आता आपल्याला मुख्य प्रतोदपदी तिथं काम करण्याची संधी दिलेली आहे आणि आपल्याही कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र आपल्याकडं जास्त अपेक्षानं पाहतोय. महाराष्ट्रातला तरुण आपल्याकडे जास्त अपेक्षेनं पाहतोय. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्याकडून जास्त अपेक्षेनं पाहतोय आणि आपण त्या अपेक्षावर पूर्णपणे खऱ्या पद्धतीने उतरवून आम्हा सर्वांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये ह्या गरीब भागातल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून आपल्या मागे मागे आम्ही सरकारच्या बरोबर असेल, सरकारकडे ज्या मागण्या असतील, लोकांच्या ज्या मागण्या असतील ते रस्त्यावर का होईना उतरून आम्ही त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आपल्यासोबत आहोत. परत एकदा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, आमच्या सोहळ्याची शान वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी चेअरमन म्हणून आभारी आहे आणि आपलं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.